हॅलो मित्रांनो, मी निलेश. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहे वांग बटाट्याची भाजी. पण मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक करा. चला मग मित्रांनो, ह्याच्या पुढे तुम्हाला मनीषा सांगेल वांगे बटाट्याची कशी भाजी बनवते. चला. आज आपण बनवणार आहे वांग बटाट्याची सुकी भाजी. त्यासाठी 4 वांगे घेतले, 3 बटाटे, 1 कांदा, 2 टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता. कढीपत्ता जर तुम्ही असं साफ करून ठेवला ना व्यवस्थित, तर तो 8-10 दिवस व्यवस्थित राहतो, खराब होत नाही. आणि कोथिंबीर सुद्धा अशी साफ करून व्यवस्थित कपड्यामध्ये बांधून ठेवायची, ती सुद्धा खराब होत नाही. स्टीलच्या डब्यामध्ये अशी ठेवून द्यायची. आता वांगे आपण साफ करूया. वांग्याच्या बाजूचे असे काटे काढून घ्यायचे. चाकूला जर धार नसेल ना तर असं कडाप्यावर घासायची. म्हणजे हा कडापा आहे ना टोकदार आहे, असं गोल नाही. असं घासलं ना की चाकूला लगेच धार होऊन जाते. आम्ही तर असंच करतो. चाकू धुवून घेतलाय. आता बघा कसं पटपट कापून होतंय. 2 मिनिटात लगेच धार होऊन जाते चाकूला. सगळे वांगे असे साफ करून घ्यायचे. जर तुम्हाला वाटले वांग खराब आहे तर असा चिरा मारून बघायच्या आतमध्ये की खराब आहे की नाही. वांगी जास्त वेळ ठेवले की काळे पडतात ना, मग पाण्यामध्ये असं थोडंसं मीठ टाकून द्यायचं, म्हणजे काळे पडणार नाही. आता आपण बटाटा कापूया. अशी साल काढून घ्यायची. बटाटे असे उभे कापून घ्यायचे. बटाटे आता आपले कापून झाले. आता आपण कांदा कापून घेऊ. आता टोमॅटो कापूया. कढई आपले धुवून गॅसवर ठेवले. गॅस पण पेटवून घेतलाय. लसूण आणि अद्रक आपण खलबत्त्यामध्ये टेचून घेऊया. कढई आपले गरम झाले. आता आपण तेल टाकूया. तेलही आपलं गरम झालंय. आता आपण अर्धा चमच मोहरी टाकूया. मोहरी तडतडायला लागले की जिरं टाकूया. जिरं मोहरी आता तडतडले. आता आपण अद्रक आणि लसूण ठेचलेलं आहे ते टाकूया. आता यांना भाजून घेऊया. लसूण आता भाजून झालाय. आता आपण कांदा आणि कढीपत्ता टाकूया. कांदा सुद्धा लाल होईपर्यंत भाजायचा. कांदा भाजून झालाय. आता आपण टोमॅटो टाकूया. चवीनुसार मीठ टाकू. 2 चमच मसाला टाकूया. आणि अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच सब्जी मसाला. आता आपण मिक्स करून घेऊया.
आता आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया याला. 5 मिनिटं झालेत. आता आपण झाकण काढू. टोमॅटो पूर्ण शिजलाय. आता त्याला थोडासा मॅश करून घेऊया. हे बघा, टोमॅटोचा पूर्ण गाळ झालाय आणि मसालाही आपला पूर्ण भाजून झालाय. आता आपण हे वांगे आणि बटाटे टाकूया. वांगे बटाटे हे 2 पाण्याने धुवून घेतले स्वच्छ. एक ग्लास पाणी टाकलंय. आता आपण ह्याला 10 मिनिटं असं कमी गॅसवर शिजवून देऊ. आता आपण खोलून बघूया झाकण. भाजी आपली तयार आहे. बटाटा पण शिजलाय. आता आपण कोथिंबीर टाकूया. आपली वांगे बटाट्याची भाजी तयार आहे. आता आता आपण जेवायला बसू. या जेवायला. चला मित्रांनो, दुपारचं आपलं जेवण झालं तयार. तुम्ही पण या जेवायला. आपली ही वांगे बटाट्याची भाजी आणि भाकरी आहे. चला आपण आता खाऊन पाहूया. खूप छान झाली या. मला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही ट्राय करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.